कुंभ राशी येणाऱ्या 5 दिवसात अंगावर काटा आणतील अशा 4 घटना घडणार. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. कुंभ राशींच्या माझ्या प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी जे काही सांगणार आहे त्यातला एकही शब्द खोटा ठरणार नाही. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सांगते, जर तुम्ही कुंभ राशींचे जातक असाल तर पुढील 5 दिवस तुमच्या आयुष्यात असा काही बदल घडणार आहे याची तुम्हाला कल्पनाही नसेल. देवग्रह, नशीब, तीनही गोष्टी एकाच वेळी तुमच्या बाजूने उभी राहणार आहे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही रडला, ज्या गोष्टीसाठी देवाकडे डोळ्यात पाणी आणून मागितलं, आता त्या सगळ्याचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहे. पण यामध्ये एक इशारा आहे मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला नाही तर आनंदाची संधी तुमच्या हातातून निसटू शकते. पण कारण लक्षात ठेवा, ग्रह जेव्हा आपली दिशा बदलत असतात तेव्हा ते फार कमी काळासाठी दारे सोडतात. जर तुम्ही आज दुर्लक्ष केलं तर कदाचित हीच वेळ पुन्हा यायला वर्षानुवर्ष वाट पाहावू लागेल. म्हणूनच सांगते, ही देवाची देणगी. समजा पुढील 5 दिवसात कुंभ राशींच्या लोकांच्या 5 मोठ्या आनंदाच्या बातम्या एका मागोमाग एक अशा मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणूनच व्हिडिओ स्किप करू नका, मन शांत ठेवा, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. कारण हे शब्द नाहीत तर ही डायरेक्ट देवाची सूचना आहे असं तुम्ही म्हणू शकता. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलला वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये सगळ्यांनी मनापासून कमेंट करा. कुंभ राशींच्या माझ्या प्रिय जातकांनो, आज मी जे काही सांगणार आहे ती फक्त भविष्यवाणी नाही तर तुमच्या गेल्या काही महिन्याच्या वेदनाची उत्तरे. तुमच्यापैकी अनेक जण अशा काही आहेत की गेल्या 3, 6, 9 किंवा 11 महिन्यापासून एकच काम, एकच फाईल, एकच निर्णय तुमच्या आयुष्याला थांबवून ठेवत आहे. तुम्ही प्रयत्न कमी केले नाहीत, तुम्ही फोन केले, भेटी घेतल्या, वेगवेगळ्या लोकांकडे विनंती देखील केली, पण प्रत्येक वेळी एकच वाक्य ऐकायला मिळालं, आता नाही, नंतर बघू. हळूहळू तो नंतर तुमच्यासाठी मानसिक त्रास बनत गेला. रात्री झोप लागत नव्हती, मनात एकच विचार येतो की हे काम कधी होणार, माझं नशीब असं का बरं आहे आणि देव तरी मला पाहतोय का. पण कुंभ राशींच्या माझ्या प्रिय जातकांनो, आता तो काळ संपला आहे. पुढील अगदी काही दिवसातच, हो का नाही, काही दिवसातच एक अपेक्षित कॉल, मेसेज किंवा जो काही तुमचं संपूर्ण आयुष्याचं चित्र आहे ते सगळं बदलून टाकणार आहे. हा कॉल तुम्ही अनपेक्षित व्यक्तीकडून नसेल तर कदाचित ज्याच्याकडून तुम्ही आशा सोडली होती तोच माणूस अचानक संपर्क करेल. फोन वाजतील, तुमचं हृदय अगदी थांबल्यासारखं वाटेल आणि समोरून जे शब्द ऐकायला मिळतील ते शब्द तुमच्या डोळ्यात पाणी आणतील. त्या क्षणी तुमच्या तोंडून न कळत एकच वाक्य निघेल, आता तरी झालं. आणि हा योग इतका ताकदीचा आहे की सरकारी काम, कोर्ट केसची काम, जॉब प्रमोशन, व्यवसायातील परवानगी यापैकी एक मोठा अडथळा दूर होईल. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आजूबाजूला काही असे लोक आहेत जे वरून गोड बोलतात पण पाठीमागे तुमचं काम कसं बिघडेल याचे प्रयत्न करतात. पण घाबरू नका, या 5 दिवसात देवाच्या लोकांचे मन वळवणार आहे की जे कालपर्यंत तुमच्या विरोधात होते तेच आज स्वतःहून तुमचं काम करायला पुढे येतील. देवाने तुमची परीक्षा घेतली पण तुम्ही हार मानली नाही, म्हणूनच आता देव स्वतः पुढे येऊन तो अडथळा बाजूला करतोय. या बातमीनंतर तुमचं मन मोकळं होईल. पण एक महत्त्वाचा इशारा कायम लक्षात ठेवा, ही बातमी मिळाल्यावर ताबडतोब सगळ्यांना सांगू नका, नजर लागू देऊ नका. मनात शांतपणे देवाचे आभार माना आणि पुढचा निर्णय घाईघाईत घेऊ नका, कारण ही केवळ सुरुवात आहे. जर तुम्हाला अजून वाटत असेल की मी हे तुमच्याच आयुष्याबद्दल बोलते तर नक्कीच ही भविष्यवाणी तुमच्यासाठीच आहे. कुंभ राशींच्या माझ्या प्रिय मैत्रिणींनो, ही बातमी ऐकताच तुमचं मन जड होऊ शकतं, कारण ही भविष्यवाणी तुमच्या पैशामुळे आलेल्या वेदनांची थेट जोडलेली आहे. गेल्या काही महिन्यापासून तुमच्यापैकी अनेक लोक एकाच गोष्टीने कमालीने त्रस्त आहेत. मेहनत करूनही मोबदला न मिळालेले, दिलेले पैसे वेळेवर परत न मिळणे, कर्ज उधारीचं ओझं, हे तुम्हाला कोणाला सांगू शकत नाही. पण आतून मात्र एक प्रश्न असतो, मी एवढं कष्ट करून माझी आर्थिक परिस्थिती अशी का. कधी तर हसत असतानाही मनात काळजी चालू असते. रात्री डोक्यात फक्त आणि फक्त आकडे फिरत असतात. पण आता हा आर्थिक अडथळा तुटण्याच्या मार्गावर आहे. पुढील काही दिवसात अचानक अशी एक बातमी मिळेल जी थेट पैशांशी संबंधित असेल. अडकलेली रक्कम, थांबलेला पगार, व्यवसायातील नुकसान भरपाई, यामुळे एक मोठी गोष्ट तुमच्या बाजूने वळणार आहे. हा पैसा अशा वेळी येईल ना, ज्यावेळी तुम्ही जवळजवळ आशा सोडली होती. म्हणजेच नशीब शेवटच्या क्षणी तुमच्या बाजूने उभे राहील. आणि हा पैसा फक्त येईल असं नाही, तर या काळात तुम्हाला एक गुंतवणुकीची आणि उत्पन्नाची एक नवीन वाट सापडेल जी तुमची पुढची चिंता कायमची मिटवून टाकेल. माता लक्ष्मीची पावले तुमच्या घरात योग्य ठिकाणी कशी वापरता येतील याकडे लक्ष द्या. हा बदल तुम्हाला तुमच्या आत्मविश्वासालाही खूप बळ देईल.
कुंभ राशींच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, ही भविष्यवाणी ऐकताना तुमच्यापैकी एक अनेकांच्या डोळ्यात पाणी येईल. कारण ही गोष्ट तुमच्या मनात दडून ठेवलेल्या भावनांची, वेदनांची जोडलेली आहे. पैसा, करिअर, काम हे सगळं परत मिळू शकतं, पण नात्यात पडलेली दरी भरून काढणं खूप अवघड आहे. गेल्या काही काळापासून तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं, मग ते आईवडील असोत किंवा भाऊ-बहीण असोत किंवा पती-पत्नी मधील प्रेमातील व्यक्ती किंवा अत्यंत जवळचा मित्र, त्यांच्याशी नातं ताणलेलं आहे. कदाचित एखादा शब्द चुकीचा निघाला, गैरसमज झाला किंवा परिस्थिती अशी होती की कोणाला समजून घ्यायला वेळ मिळाला नाही. तुम्ही बाहेरून शांत दिसला, पण आतून मन विचार करत राहतं, हे सगळं असं संपणार का? पण आता या नात्यांमध्ये देव स्वतः हस्तक्षेप करतोय. पुढील काही दिवसात एक असा प्रसंग घडेल जिथे दोन्ही बाजूंचं मन मोकळं होईल. एखादा फोन कॉल, अचानक झालेली भेट किंवा जुना मेसेज यामुळे दुरावा हळूहळू कमी होईल. ज्याने तुमच्याशी महिन्यांपासून बोलणं बंद केलं, तोच व्यक्ती पहिल्यांदा संपर्क करेल आणि ते शब्द ऐकून तुम्हाला जाणवेल की अजूनही नातं जिवंत आहे. खास करून पती-पत्नी आणि प्रेमसंबंधात हा काळ खूप महत्त्वाचा आहे. ज्या नात्याला तुटण्याची भीती वाटत होती, तिथे आता जोड निर्माण होण्याचा योग आहे. पण यामध्ये एक महत्त्वाचा इशारा नक्की आहे. या काळात जुने वाद पुन्हा काढू नका. कोण बरोबर, कोण चूक यावर चर्चा करणार फक्त एका आणि मनातून माफ करा. माफी मागणं किंवा माफ करणं हे कंपनीचे लक्षण नाही, तर ते आत्म्याच्या मोठेपणाचे चिन्ह आहे. त्यामुळे कुंभ राशींच्या माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, ही भविष्यवाणी थोडी वेगळी आहे, कारण ही बातमी तुम्हाला जिथून अपेक्षित अजिबात नव्हती तिथूनच येणार आहे. गेल्या काही काळापासून तुमचं आयुष्य एकाच ठिकाणी थांबल्यासारखं वाटत होतं, पण सगळं प्रयत्न करूनही काहीतरी अपूर्ण राहिलं होतं आणि मनात सतत एकच प्रश्न होता, माझ्या आयुष्यात कधी काहीतरी मोठं घडणार आहे का? त्याचे उत्तर हो आहे. नक्कीच पुढील काही दिवसात दूरवर एखाद्या वेगवेगळ्या शहरातून, राज्यातून किंवा परदेशातून अचानक अशी बातमी येईल की जे एकदा तुमचं मन हरवून जाईल. आणि फोन कॉल, मेसेज, ईमेल, एखादी अधिकृत सूचना असू शकते, जसे की नवीन जॉब ऑफर, ट्रान्सफर, बदली, प्रवासाचा योग, शैक्षणिक ॲडमिशन किंवा व्यवसायाच्या संबंधित एखादी मोठी सुवर्ण संधी. कदाचित ही गोष्ट असेल जी तुमच्या मनात अनेक वर्षापासून दबलेली होती. कोणाला नवीन घर घ्यायचं असेल, स्वतःला वाहून घ्यायचं असेल. सुरुवातीला तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण काही क्षणातच तुम्हाला जाणवेल की हेच ते तर तुम्ही देवाकडे मागत होता. ही संधी तुम्हाला स्वतःची ओळख बदलण्याची ताकद देईल. जे लोक म्हणत होते की तुझ्याकडून काही होणार नाही, त्याच लोकांना तुमचं यश पाहायला मिळणार आहे. पण इथेही एक महत्त्वाचा इशारा. ही बातमी मिळाल्यावर ताबडतोब अतिउत्साहात होकार किंवा नकार देऊ नका. शांतपणे विचार करा, देवाला मनात साक्ष ठेवा, कारण अशी संधी आयुष्यात एकदाच येते आणि योग्य निर्णय तुमचं पुढचं भविष्य ठरवते. कुंभ राशींच्या जातकांनो, आता मी जे सांगणार आहे ना, ते ऐकल्यावर तुम्हाला जाणवेल की ही केवळ शब्द नाहीत, तर ही तुमच्या आयुष्याला मिळालेली नवीन वळणं आहेत. गेल्या काही महिन्यापासून तुमचा विषय एकच चक्रात अडकला होता. संघर्ष, अडथळे, निराशा आणि सतत पडणारे प्रश्न. तुम्ही स्वतःलाच विचारत होता, मी चुकतोय का? माझ्या कष्टाची काही किंमत नाही का? देव मला विसरला आहे का? पण आज मी पूर्ण खात्रीने सांगते, देव तुम्हाला विसरलेला नव्हता, तर तो तुम्हाला या मोठ्या बदलासाठी तयार करत होता. आता पुढील काही दिवसात अशी घटना घडेल जी तुमच्या आयुष्याला पूर्णपणे यू-टर्न देईल. जिथे सतत अपयशाचा सामना करावा लागत होता, तिथे अचानक यश दिसेल. एकामागोमाग एक मार्ग उघडतील. हा बदल इतका जलद असेल की तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल. तुमची भीती कमी होईल, तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय स्पष्ट होतील. ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं, तुमच्या पाठीमागे उकाळ्या-पाकळ्या केल्या, त्यांचा समोर तुमचं नशीब हे उंच भरारी घेणार आहे. त्यामुळे स्वतःवरचा विश्वास परत येईल. यामुळे एक महत्त्वाचा इशारा हा आहे. हा काळ जरी शुभ असला तरी मनात अजिबात अहंकार येऊ देऊ नका. सगळीकडे या गोष्टी सांगत फिरू नका, कारण आपल्याला वाईट नजरेपासून स्वतःला वाचवायचं आहे. देवाचे आभार मानायला विसरू नका. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, वरील व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.